नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। चंदले समाज कार्य महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न। सोलापूर जुना विडी घरकुल परिसरातील चंदले शैक्षणिक संकुलात मंगळवारी झालेल्या रोजगार मेळाव्यात 36 युवकांची निवड करण्यात आली। छन्नू सिंह चंदले समाज कार्य महाविद्यालय, राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा, बाई छन्नू सिंह चंदले माध्यमिक शाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स युथ असोसिएशन यांच्या वतीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे या कंपनीचे सहकार्य मिळाले। बाई छन्नू सिंह स्मृती केंद्राचे अध्यक्ष हेमूजे चंदले, विश्वस्त प्राध्यापिका डॉक्टर रोजा चंदले पारशर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात 250 युवकांनी सहभाग घेतला असून 36 युवकांची निवड करून त्यांना टाटा मोटर्स, TM ऑटो सेटिंग, जॉन डियर, वर्फुल या कंपन्यांचे नियुक्तीसाठीचे पत्र देण्यात आले। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन बाई छन्नू सिंह चंदले स्मृती केंद्राचे सचिव रवींद्र मोकाशी यांच्या हस्ते झाले। उपाध्यक्ष प्राध्यापक विलास वेद अध्यक्षस्थानी होते। यावेळी युवा असोसिएशनचे उत्तम नवघरे, क्वेस कंपनी समन्वयक प्रकाश पवार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राहुल चंदले, शालेय समितीचे सदस्य अमृत दत्त, चिनी सेवा फाउंडेशनच्या मनीषा वाघमारे, राज्य सहकारी परिषदेचे सदस्य दिलीप पतंगे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गायकवाड SB, मुख्याध्यापक महादेव तोळनुरे, मुख्याध्यापक काकासाहेब गाडवे आदी उपस्थित होते। विलास बेद आणि रवींद्र मोकाशी यांनी तरुणांना रोजगारविषयक भाषण केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।